गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. राहता शहराप्रमाणेच राहुरीतील नगर मनमाड महामार्गावरील साईड गटारीच्या सुरू असलेल्या कामांना तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. आज त्यांनी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत आणि वाहतुकीच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर सूचना केल्यात. नगर मनमाड महामार्गावरील अपघात कमी करणं आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवणं हे प्रशासनाचं पहिलं प्राधान्य असायला हवं. सध्या साईड गटारीचं काम घाईगडबडीत सुरू केलं गेलंय. त्यामुळं व्यापारी वर्गाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशा सूचना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ठेकेदारांना दूरध्वनीवरून दिल्यात. साईड गटारीची जाडी आणि दर्जा समाधानकारक नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. कामाचा दर्जा कमी राहिल्यास भविष्यात ते टिकणार नाही. त्यामुळं घाई न करता नियोजनबद्ध पद्धतीनं काम व्हावं, असंही मत तनपुरे यांनी व्यक्त केलंय. ठेकेदारांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलंय. माझं पहिलं उद्दिष्ट आमचं असं होतं की या रस्त्यावरती रस्ता खराब असल्या कारणानं सातत्यानं अपघात होत होते आणि खूप लोकांचे बळी इथं गेले. म्हणून पहिली प्राथमिकता राहुरीकरांसाठी होती की रस्ता दुरुस्त होणं. परंतु सातत्यानं जेव्हा मी पाठपुरावा केला, आंदोलनं काही झाली, राहुरीकरांनी आंदोलनं केली, त्यावेळेस शहरातला हा पॅच त्या ठिकाणी चालू झाला. पण चालू झाल्यावर आपण बघता की ही जे साईडला हे ड्रेनेज लाईनसाठी जे काय खोदलेलं आहे ते काम चालू आहे. बऱ्याचशा व्यापाऱ्यांची देखील तक्रार आहे की हे अडचणीचं ठरणार आहे भविष्यामध्ये. पण मात्र पहिली प्रायोरिटी इथले अपघात थांबणं आणि कुठल्या ठेकेदाराला व्यत्यय न आणता पहिले हे होणं, सुरळीत होणं ही प्रायोरिटी होती. आता आम्ही काल बातमी ऐकली की राहत्यामध्ये या कामाला थांबवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जर राहत्यामध्ये थांबत असतील तर माझी विनंती माजी खासदार साहेबांना आज ते सत्तेमध्ये आहेत की इथं देखील राहुरी शहरवासियांच्या देखील व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी जे काय म्हणणं असेल त्यानुसार गोष्टी व्हायला पाहिजे. हे आधी आपली प्राथमिकता होती की इथली वाहतूक सुरळीत होणं. कारण आपण बघितलं असेल गेले वर्षभरामध्ये रस्ता मुळात खराब असल्या कारणानं कित्येक लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले. ट्रॅफिक सातत्यानं जाम व्हायची, शहरामध्ये देखील बाजारपेठेमध्ये जाम व्हायची. म्हणून पहिली प्रायोरिटी होती की रस्ता सुरळीत होणे. आता बऱ्यापैकी शहरातलं डांबरीकरणाचं काम थोडंफार प्रगतीपथावरती आहे आणि आता पुढचा जो विषय त्यानंतर आता आहे याच्यावरती व्यापारी लोकांचं देखील म्हणणं आहे की हे असं झाल्या कारणाने रस्ता अरुंद शहरातला होतोय किंवा उद्या हे क्रॉस करून जाणं अवघड होईल, अपघात झाले तर याची जाडी पण जास्त नाही, असे वेगवेगळे प्रश्न याच्या संदर्भात आहेत. आणि म्हणून व्यवस्थित चर्चा केल्याशिवाय हे काम देखील पुढचं करू नये. आता मी ठेकेदारांशी देखील बोललो, त्यांनी देखील आता एवढा हे भरल्यानंतर पुढचं काय आम्ही करणार नाही आणि चर्चा झाल्यावरतीच पुढे जाऊ असं ठेकेदारांशी देखील आता नुकतंच माझं फोनवरती बोलणं आलंय. पण आज केंद्रातल्या सत्ताधारी मंडळींना देखील माझी विनंती त्या ठिकाणी असणार आहे की शहरातला देखील रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित रुंद असावा. भविष्यामध्ये इथं ट्रॅफिक जाम होऊ नये. एखादा वेळ प्रसंगी खरं उड्डाणपूलच खरं इथं होणं देखील गरजेचं आहे. असे विषय खरं इथल्या सत्तेतल्या मंडळींना माझं आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करून या राहुरी शहरातल्या ट्रॅफिकचा हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवा अशी विनंती त्या ठिकाणी माझी आहे. दरम्यान केंद्र सरकारकडे मागणी करताना तनपुरे म्हटलेत की राहुरी शहरातील महामार्ग भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन अधिक रुंद व्हावा. पुढे ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी आवश्यक असल्यास उड्डाणपूल उभारण्याचाही विचार करावा. त्याबरोबरच महामार्गाच्या कामांबाबत स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षाही तनपुरे यांनी व्यक्त केली आहे. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.
आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.